गाईज हे बघा, याला बोललेलो पुढशी उतरणार ना, पुढशीच उतरलाय. लगेच जीपे कर 1.5 लाख रुपये. चल गाईज बघा, पंखा बघा भाई, कसना बघा, हवा लागते गाईज, नाही तर तुम्हाला वाटेल हवा बिवा लागत नाही. गाईज बघा, एके बाजूला आपली शूटिंग चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला एके बाजूला यांची पण शूटिंग चालू आहे. कसली चालू आहे काय माहिती. बघा जरा, आता आपण असंच तुम्हाला सांगितलं नाही कुठं आले, आता तुम्हाला समजलाच असेल कुठं आल्यावर. आणि असंच आम्ही फिरायला आल्यावर जरा आणल्याचं आल्यानंतर चला आता जाऊया. इथं आल्यावर बघा अशी बरीच लोक भेटतात फिरवायला न्यायला. सो आम्हाला पण एक भेटले, त्यांनी अशी माहिती सांगत लावले कुठं कुठं फिरवेल असा. गाईज बघा, आता आम्ही पोचलो इथं CSTला आणि आमचे गाईड बघा, मी गाईड यो विक्टोरिया राणीचा बंगला. हो विक्टोरिया राणीचा बंगला. हो ऐकला. गाईज बघा, आपले फॉरेनर काका इकडे बसले उन्हान. त्यांची इथं ऊन नसते, आपल्या इथं त्याच्याचसाठी येतात त्यांनी ऊन खायला. आणि मग चला गाईज, आता इथून जायचं आहे आपल्याला गेट ऑफ इंडियाला. सो त्याच्या बसमध्ये आपण आल्यावर सध्या आता आपण पोचल्यावर पहिला कुठं गेट ऑफ इंडियाला, जे भारताचा, आपले भारताचा गेट बघा कसा. आणि ताजमहाल. एलिफंटाला जायला लाईन बघा. सो आम्ही आमचा प्लॅन चेंज करतो. एलिफंटाला मग जाणार नाही आम्ही, कारण एवढे लाईन राहता डायरेक्ट संध्याकाळ होईल ना, संध्याकाळ झाल्यावर डायरेक्ट घरात जायला लागेल असं आहे. सो आम्ही आता एलिफंटा कॅन्सल करतो आणि आम्ही तिथं पण गेलेलो आहो ना, सो चेंज करूया तो. चला गेट ऑफ इंडियाला आलो आहे आणि तिकडून एलिफंटाला न जाता कसा करू, म्हणजे जराशी ती अशी राईडवाले बोटमध्ये बसू, म्हणजे जरा बोटिंग जराशी करू. सो चला जाऊया तिकडे. पप्पा गेले तिकीट काढायला आणि आम्ही चाललो आलो. चला, गरमी आवरी आहे का, मोबाईल डायरेक्ट तापले. आता थोडा वेळ 5-10 मिनिटांनी येईल लगेच हिटचा. सो बघू कसा काय आता. छे वाले कोण आहे? 2 4. चला आता बोटिंग करायला जाऊ. आकड्या घेतल्या बघा जरा नाश्त्याला. चलो आगे. या गाईज लाटा बघा कवऱ्या. आणि बघा आपली बोट आली आता. गाईज बघा लाटावर येताना का त्यांना होडीच इथं लावता नव्हती येत.
चला गुस्सा. मम्मी नीट. बघते ते नीट. बघा सेफ्टी फर्स्ट. इथं आल्यावर हे सगळं असा लाईफ जॅकेट घालायला लागतं. गाईस बघा आता आमची फेरी झाली आणि आम्ही परत आल्यावर किनाऱ्याला. सो मधील मी काही दाखवला नाही. चला आता जाऊया. पिंगला गेल तो डेंजर टाकला का काय कुठे. गाईस बघा आमचं सगळं दुबईचं चष्मा असतात. आईमा हाय त्या हाय कोकणात. गाईज पप्पाची हवा टाईट झालती. म्हणजे असं होते ना उलटी का. आता आपल्याला कसं सवय नसते. सवय म्हणजे कशी आपल्याला सवय आपल्याला खारींच्या बोटींची सवय, मच्छी पकडाची. समुद्रांच्या बोटींची जास्त सवय नसते. मग ते रोलिंग होते. मग त्याच्यामुळं कसा उलटीसारखा होते. त्याच्यामुळे जरा पप्पाला त्रास झालता. आणि जाऊया आता कुठेतरी. सो चला आता जायचं आहे राणीच्या बागेन. आणि त्याच्या आधी पहिला आपण नाश्ता करू म्हणजे जेवू कुठेतरी आणि मग निघू पुढच्या याला. बघा आता बरेचसे परिश्रमानंतर आम्ही जेवायला बसले आहोत. आणि आम्ही असा ताज हॉटेलचा गार्डन बुक केले. आता जेवून बिवून आम्ही आलो कुठं राणीच्या बागेन. बरेच वर्षांशी आल्यावर पहिला आम्ही जाम यायचो. सो आज बरेच वर्षांशी आल्यावर चला काय काय दिसते बघूया. काय काय आहे हे आवाज व हो लक्ष आहे ना. गाईज बघा स्टार्ट झाला बघा पक्षी. सुरुवात गाईज पक्ष्यांपासून आहे. ते जाल्या वाटते बाहेर नको जायला म्हणून लावल्यान. चला हे बघा यो कोणता तरी पक्षी अंडी घालायला बसले. सो इथं आपण जास्त वेळ न राहता जाऊया. चला होय चल. अंडी घालायला बसले ते पाण्या. इथं पाणी आहे मग त्यांची मगर बाहेर आली बघा. त्याच्यावर लोक बसले मस्त. कंगराखी पसरले तिची. चला
बघा मगर आहे त्या नकली आहे का काय माहिती. गाईज बघा ही नकली क्रोकोडाईल बघा. यो सांगते असली आहे, कंची असली आहे. 100 रुपये घेतल्या ना गाईज इथे यायचं. एनाकोंडा बघा. चल पोपट बघा इथं सगळं. नाश्ता करायला आले जेवायला. गाईजन काय आहे दिसत नाही पण ती केलीची झाडा बघा. अशी भारी आहे. काय माहिती काय कुठं कुठं आहे. घरट्यान आहे. हा यो इकडं आहे. काय तिथं काहीतरी आहे ते बाजूशी दिसत. याला वाटते काही केलीची झाडं लागतात म्हणून ते केला का ते तो बघ तिकडे आहे. काहीच बघा तोच बघा कशी माहिती. बघा किती वटवागुल छान. आणि ते रात्री ॲक्टिवेट होतील. आता ते उडत नाही. गाईस बघा आता पेंग्विन बघायला आल्यावर गाईस बघा समोरच आपले पेंग्विन आण. बघा किती साऱ्या न बसल्यान. गाईज वाघ बघा कसा आहे. एकदम असली पट्ट्यांचा वाघ गाईज. खरा पैसा इतकंच वसूल येते. तुम्ही पण या लवकरच भेट द्या वाघ बघायचा असेल तर. ट्रेकिंगला नव्हती मज्जा आली कारण काय हे पोपटाना तर बाबा सगळे चॅन ठेवतात. कनन काय बोलतात त्याला काय बोलतात प्राणी संग्रहालय. पोपटा तिथे असताना तिथं त्या होता. आणि मग नंतर एक पेंग्विन एक नवीनवाला होता. आणि काय होता हां आणि मेन म्हणजे वाघ बघायला भेटला. त्यावेळीच पैसा वसूल केले 50 रुपये तिकीट प्रत्येकाचा. हा ना दोघावीच पैसा वसूल केले. सो चला काहीच आता झाला सगळा फिरून. आता निघूया घरी जायला.
सो आजचा व्लॉग इथंच थांबूया. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.